आपकी अदालतमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यावर आरोप आहे की हे कृतघ्न आहे. आचार्यजी, 32 वर्ष तुमची राजकारणामध्ये ओळख राहिली आहे काँग्रेस नेता म्हणून. काँग्रेस पार्टीने दोन वेळा तुम्हाला लोकसभेतून निवडणूक लढवली, प्रवक्ता बनवलं, टीव्हीवर झळकवलं, नाव दिलं, आदर दिला, पॉलिटिकल अफेअर्स कमिटीचा मेंबर बनवलं, पण तुम्ही त्यांच्या पाठीमध्ये सुरा खोपसला. मी ज्या काँग्रेस पार्टीचा मेंबर होतो, मी ज्या काँग्रेस बरोबर होतो, ती काँग्रेस तर महात्मा गांधीजींची काँग्रेस होती. मी विद्यार्थी जीवनापासून काँग्रेसचा समर्थक राहिलो आहे. मी जेव्हा 17-18 वर्षाचा होतो तेव्हा राजीव गांधींसोबत भेट झाली होती. राजेश पायलटजी यांनी विद्यार्थी आंदोलनातून काढून आम्हाला राजीव गांधी यांची भेट घडवली. राजीव गांधींना भेटून आम्ही संकल्प घेतला होता, शब्द दिला होता, वचन दिलं होतं की अपूर्ण आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काँग्रेस नाही सोडणार. आणि मी काँग्रेस नाही सोडलं, पण जी काँग्रेस महात्मा गांधींची काँग्रेस होती, ज्या काँग्रेसची सुरुवात, ज्या काँग्रेसच्या प्रत्येक सभेचा शुभारंभ वंदे मातरम आणि रघुपती राघव राजाराम याने होत होती, ती महात्मा गांधीची काँग्रेस मोहम्मद जिनाच्या मार्गावर निघून गेली, म्हणून माझं भांडण झालं. नाही, त्यामुळे भांडण नाही झालं. भांडण तर तुम्ही यासाठी केलं कारण नरेंद्र मोदी जेव्हा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी समारंभाला जात होते, काँग्रेसला इन्व्हिटेशन मिळालं होतं. काँग्रेसने त्या आमंत्रणाचा स्वीकार नाही केला. काँग्रेसने म्हटलं हे बीजेपीचं फंक्शन आहे तर आम्ही नाही जाणार, पण आचार्य प्रमोद कृष्णम गेले तिथे. रजतजी, आचार्य प्रमोद कृष्ण यासाठी गेले की राम आणि राष्ट्रामध्ये करार नाही केला जाऊ शकत. राम भारताची आत्मा आहेत. 500 वर्षाच्या संघर्षानंतर, 500 वर्षाच्या हजारो बलिदानांनंतर, किती होतात्म्यानंतर, किती लढाई आणि संघर्षानंतर, किती त्याग आणि तपस्येनंतर हा शुभ दिवस आला आहे की भगवंत राम यांच्या जन्मभूमीचं मंदिर बनून तयार आहे आणि त्याच्या प्राणप्रतिष्ठाच्या समारंभाची तिथी निश्चित झाली आहे. त्याचा विरोध करणं, त्याला अस्वीकार करणं, मी म्हटलं जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो, मी म्हणालो की भगवान रामाचं निमंत्रण मिळणं सौभाग्याचा विषय आहे आणि त्याचं नाकार करणं दुर्भाग्याचा विषय आहे. मी ही गोष्ट म्हणालो, मला आमंत्रण मिळालं, मी जाईन, तुम्ही सुद्धा चला. तर काय गुन्हा केला मी? पण जेव्हा प्रश्न उभा राहतो रजतजी की काँग्रेस असं म्हणते की राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा प्रोग्राम हा बीजेपीचा प्रोग्राम आहे, तो तर संघाचा समारंभ आहे, तर भाई प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता 1 वर्ष झालंय, आतापर्यंत का नाही गेलात? दुसरं बघा, important- राहुल गांधींनी तर असं देखील म्हटलं आणि प्राणप्रतिष्ठेसाठी समारंभ झाला, तिथे नाच गाणं चालू होतं, त्यांना तिथे ऐश्वर्या राय नाचताना दिसली होती. जसे राहुल गांधी तशी राहुल गांधींची स्वप्न. खरी गोष्ट ही आहे की प्राणप्रतिष्ठांच्या समारंभामध्ये एक फुटेज, एक क्लिप जी सगळ्या जगाने पाहिली, ते त्या ऐश्वर्या नव्हत्या. नाही दिसली, आम्हाला पण नाही दिसली. पण मग त्यांनी ती तर राहुल गांधींच्या स्वप्नामध्ये कुठून आली? राहुल गांधींनी असं म्हटलं की तेथे नाच गाणं होत होतं. अरे होणारच ना, तो काही शोकसभेचा क्षण थोडी होता. भगवान राम यांच्या आणि रजतजी, भगवान राम यांच्या जन्मभूमीच्या मंदिर प्राणप्रतिष्ठेचा समारंभाचा उत्सव होता तो. तर तुम्ही तर तिथेच होतात. कोण नाचलं होतं? आम्ही नाचलो आणि आम्ही नाचणार. साधू संत नाचले, पूर्ण अयोध्या नाचली, और रजतजी घर बसलेला संपूर्ण भारत नाचत होता. राहुलजींनी आणखी एक गोष्ट, आणि ते सारखं म्हणत आहेत की प्राणप्रतिष्ठेच्या समारंभासाठी ते जनताला म्हणत असतात की तुम्ही अंबानीला पाहिलं, तुम्ही अडाणीला पाहिलं, तुम्ही अमिताभ बच्चनला पाहिलं, पण काय यामध्ये तुम्ही कोणत्या गरीबाला, कोणत्या मजुराला पाहिलं?
राहुल गांधीच्या डोळ्यावर माहित नाही कोणी कसली पट्टी बांधली आहे, कोणता चष्मा लावलाय. त्यांना अयोध्येमध्ये शबरी नाचताना दिसली नसेल. त्यांना अयोध्येमध्ये केवड नाचताना दिसला नसेल. निषाद नाचताना दिसला नसेल. त्यांना जटायू नाचताना दिसला नसेल. त्यांना जामवंत नाचताना दिसला नसेल. त्यांना आचार्य प्रमोद कृष्णन नाचताना दिसला नसेल. त्यांची नजर तेथे पण अंबानी, ऐश्वर्या राय, अदानी यांच्यावरच पडली. तर हा प्रश्न तर राहुल गांधीजींना विचारा की त्यांच्या दृष्टीमध्ये दोष का आहे. हा दृष्टीदोषाचा आजार आहे की जे काही होतंय ते चुकीचंच दिसतंय. आता हा प्रश्न तर योग्य आहे की मोठमोठे लोक होते, फिल्म स्टार्स आणि पैसेवाले लोक होती, गरीब मजूर शेतकरी कुठे होते? अच्छा, मग या सगळ्या मोठमोठ्या लोकांना फाशी द्या ना. देशाच्या निर्माणामध्ये गरीब माणसाचा पण रोल आहे, श्रीमंताचा रोल आहे. देशाच्या निर्माणामध्ये प्रत्येक व्यक्तीचा रोल आहे. पण असं म्हणणं की तिथे फक्त मोठेच लोक होते हे चुकीचं आहे. हे चुकीचं वक्तव्य आहे. हा प्रधानमंत्री मोदींना त्यांचा जो विरोध आहे. आणि ऐका, हे राम मंदिराचं आणि प्राणप्रतिष्ठेचं हे सगळं नाहीये. मला एका तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. राहुल गांधींना विचारा राहुल गांधींना कधीतरी, तुम्ही मोदींचा इतका तिरस्कार का करता? आणि तुम्ही या पिंजऱ्यामध्ये नरेंद्र मोदींना खूप वेळा बोलवलंय. मला पण बोलवलंय. प्रणव मुखर्जींना बोलवलंय. कधी राहुल गांधींना बोलून बघा ना. त्यांच्याबद्दल जेव्हा विचारतात ना, तेव्हा मी लोकांना मिर्झा गालिबचा शेर ऐकवतो. मैं बुलाता तो हूं उसको मगर जज्बा ए दिल उस पे बन जाए कुछ ऐसी कि बिन आए ना बने. खरी गोष्ट ही आहे रजतजी, इथे या लोकशाहीचं पण दुर्भाग्य आहे आणि विपक्षाचं देखील दुर्भाग्य आहे. या देशामध्ये जितके प्रधानमंत्री झाले आहेत त्यांच्या निर्णयावर टीका झाली आहे आणि झालीच पाहिजे. समीक्षा झाली आहे. पण कोणत्याही प्रधानमंत्र्यावर इतका तिरस्कार का करावा? हा जो वर्तमानातला विपक्ष आहे, खास करून मी असं म्हणेन की इतक्या मोठ्या काँग्रेसला संपवण्यासाठी 15 वर्ष लागली राहुल गांधींना. किती? या विपक्ष नेत्यांना त्यांचा नेता बनवलाय. विपक्षाला संपवण्यासाठी किती दिवस लागतील? हे दुर्भाग्य आहे. इथे एक स्वस्थ विपक्ष असायला पाहिजे. स्वस्थ लोकशाहीसाठी एक सशक्त विपक्ष असायला पाहिजे. पण विपक्ष असायला पाहिजे, ती माकडांची टोळी नसायला पाहिजे ना. पण आजकाल तर त्यांचा कॉन्फिडन्स वेगळाच आहे. राहुल गांधी म्हणतात की सरकार विपक्ष चालवत आहे, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करून घेतो. एका गैरसमजुतीचे शिकार झाले आहेत ते. हा नरेंद्र मोदी आहे. तो ना वाकला आहे ना वाकणार आहे. आता बघा, हाच कृतज्ञपणा दिसून येत आहे. तुम्हाला प्रियांका गांधी यांच्या जवळचं मानलं जात होतं. तुम्हाला प्रियांकाला काँग्रेसचा अध्यक्ष बनवायचं होतं आणि तुम्ही नरेंद्र मोदींसाठी काँग्रेसला सोडून आलात. प्रियांकाजींना एकटं सोडून आलात तुम्ही. नाही रजतजी, असं नाहीये. मी नरेंद्र मोदी यांच्यासाठी काँग्रेस सोडलंय असं नाहीये. मी तर खरं काँग्रेस सोडलंच नाहीये. मी तर जे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला गेलो, त्यानंतर श्री कल्की धामच्या पायाभरणीच्या तिथी निश्चित झाली. मग मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भेटलो आणि ते जेव्हा फोटो आले तेव्हा मला माहिती पडलं की काँग्रेसने काहीतरी प्रेमपत्र जारी केलं आहे. तरीही ते निष्कासन पत्र मला अजूनही मिळालं नाहीये. पण मला माहिती पडलं की मला पक्षांमधून काढून टाकण्यात आलं. रजतजी, सनातन जिवंत राहिलं पाहिजे. भारत सुरक्षित राहिला पाहिजे. एक निष्कासन काय, 1000 निष्कासन स्वीकार आहेत, पण सनातन धर्म सोडणार नाही. मी सुद्धा काँग्रेसच्या लोकांना विचारलं की आचार्य प्रमोद कृष्णम यांना 6 वर्षांसाठी पक्षातून का काढलं. ते म्हणाले की हे भावा बहिणींमध्ये भांडण लावत होते, की राहुलला प्रियांका विरुद्ध भडकवत होते. म्हणजे याचा अर्थ मी भांडणं लावतो. हो.
बरं हे सांगा रजतजी, 1931 पासून 2022 पर्यंत काँग्रेस 64 वेळा तुटली आहे. 64 वेळा. पंडित नेहरूंसमोर पण तुटली, इंदिरा गांधींच्या समोर पण तुटली, काँग्रेस अर्श बनली, चंद्रशेखरच्या वेळी देखील तुटली. काँग्रेस नंतर जेव्हा नरसिंह राव होते, नंतर तिवारीजी, काँग्रेस तिवारी बनली. शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अनवर जेव्हा पक्षाला सोडून गेले, त्यांनी परदेशी मूल्याचा मुद्दा उचलला की भारताची प्रधानमंत्री सोनिया गांधी बनू शकत नाही कारण ती परदेशी मूळातली आहे. मला सांगा, माझा जन्म 1965 मध्ये आहे. त्याआधी काँग्रेस 42 वेळा तुटली होती, ती कोणी तोडली? पण तुम्हीच बघा ना, 2024 मध्ये तुम्ही 42 वेळा म्हणून झाला आहे की राहुल गांधी या लायक नाहीये, प्रियांकाला पार्टीचं अध्यक्ष बनलं पाहिजे. तुम्ही म्हणता की प्रियांकाने रायबरेलीमधून लढलं पाहिजे, तुम्ही म्हणता की प्रियांकाने प्रधानमंत्री बनलं पाहिजे. हे भांडण नाही लावतात. बघा, मी 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 नक्की म्हणत होतो, मी आजही म्हणतोय, पण असं घडणं कठीण आहे. जोपर्यंत काँग्रेसची कमान राहुल गांधी यांच्या हातात आहे, प्रियंका गांधीचं होणं मुश्किल आहे. आणि रजतजी, दुसरी गोष्ट सुद्धा ऐकून घ्या. जोपर्यंत प्रियंका गांधी यांच्या हातात कमान येत नाही, तोपर्यंत काँग्रेसचं काही नाही होऊ शकत. मग कोण थांबवत आहे? हाच तर प्रश्न आहे. हा खूप मोठा प्रश्न आहे. या सगळ्यांमध्ये तर एक थोडीच, सिंधिया गेले, जतीन प्रसाद गेले, RPN सिंग गेले, अशोक तंवर गेले, अशोक चव्हाण गेले, गौरव वल्लभ गेले, राधिका खेडा गेली. रांग लागलीये. सगळेजण याच याच्यामध्ये. ते तर दुसरीकडे कुठे वाव नाहीये, बाकीचे देखील जायला तयार असते. याच गोंधळामुळे बघा कसं आहे की राहुल गांधींच्या सोबत एक चांडाळ चौकडी आहे. ही काँग्रेस ती काँग्रेस नाहीये जी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांची काँग्रेस होती. ही काँग्रेस नेता थोडी चालवत आहेत. ही काँग्रेस तर राहुल गांधीच्या आजूबाजूला राहणारे बिंडोक लोक चालवत आहेत. आचार्यजी, आम्ही जे फोटो पाहतो, जसं राहुल गांधींनी जेव्हा भारत जोडो यात्रा काढली होती, त्यामध्ये प्रियांकाजी गेल्या होत्या आणि दोघं किती प्रेमाने आलिंगन देताना दिसून येत होते. काश्मीरमध्ये पाहिलं, दोघं बर्फाचे गोळे बनवून एकमेकांवर फेकत होते. इतकं प्रेम आहे, इतका प्रेमाचा ओलावा असून तुम्ही म्हणताय की ते थांबवतात प्रगती होण्यापासून. बघा, ही गोष्ट तर नक्की आहे की प्रियंका गांधी एक खूप चांगली बहीण आहे आणि ते आपल्या भावावर खूप प्रेम करते. प्रत्येक बहीण आपल्या भावावर प्रेम करते. आता जोपर्यंत प्रश्न आहे आलिंगन देण्याचा, तर आलिंगन देण्यासाठी शिवाजींना तर तो सुद्धा गेला होता ज्यांनी. हा एक मोठा प्रश्न आहे. एक नाटक आहे ज्युलियस सीझर. रजतजी, सीझरच्या जेव्हा पाठीत खंजीर खुपसला जातो, तर जेव्हा तो मागे वळून बघतो त्याला ब्रुटस दिसतो आणि त्या ब्रुटस तो सगळ्यात जास्त विश्वास ठेवत होता. जेव्हा त्याच्या पाठीत खंजर लागला तेव्हा त्याने मागे वळून पाहिलं, यू टू ब्रुटी. तर काँग्रेस ज्युलियसची नाटकामध्ये एक ब्रुटस आहे. काँग्रेसमध्ये खूप ब्रुटस आहेत, पण ब्रुटसचा पत्ता तेव्हाच लागतो जेव्हा खंजर खुपसला गेलेला असतो. आणि तुम्ही जेव्हा खंजीर खुपसला तेव्हा तुम्हाला काय दिसलं होतं मागे? दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की मी तर खंजर मारलाच नाही, मी तर त्याग केलाय. आचार्यजी, तुमचे मित्र राजासाहेब, ज्यांना तुम्ही म्हणता दिग्विजय सिंग, ते तर तुमच्यावर खूप विश्वास ठेवत होते. त्यांना तर दुःख झालं असेल जेव्हा तुम्ही या प्रकारचं वक्तव्य केलंय, काँग्रेसमधून तुम्हाला काढण्यात आलं. माझं तर हे लक्षात येत नाही की मी काय म्हटलंय, माझा गुन्हा काय आहे. मला पण दिग्विजय सिंग यांची आठवण येते, सचिन पायलट यांची आठवण येते. मी असं म्हटलं की काँग्रेसचं अध्यक्षपद, काँग्रेसचा अध्यक्ष जर राहुल गांधींना बनायचं नसेल, तर काँग्रेसची कमान प्रियंका गांधी यांच्या स्वाधीन करा. आणि जर प्रियंका गांधी यांना देखील बनायचं नसेल, तर दिग्विजय सिंग यांना बनवा. आणि जर कोणी नवीन पिढी हवी असेल, तर सचिन पायलट यांना बनवा. दिग्विजय सिंगजी यांना राहुल गांधींनी सांगितलं की आता तुम्ही नॉमिनेशन करू शकता. पण खरी गोष्ट ही होती की दिग्विजय सिंग जेव्हा नॉमिनेशन करायला आले,
तर राहुल गांधीजींची चांडाळ चौकटी होती. त्यांना असा अध्यक्ष हवा होता की जो रबरी शिक्का असेल, त्यांना हवा तिथे हा शिक्का मारून देईल. यांना काही डाऊट आला दिग्विजय सिंगजी, की यांना वाटलं की दिग्विजय सिंग थोडे आधारस्तंभ आहेत, तर यांनी दिग्विजय सिंग यांना सुद्धा हळूच बाजूला केलं, जसं आचार्य प्रमोद कृष्णम यांना केलं. तर धोका तर यांनी दिला आहे, छळ तर यांनी केला आहे, ब्रुटस तर तिथे आहेत. प्रश्न त्यांना विचारा. आम्ही तर आमचं मन कालही स्वच्छ होतं, आजही स्वच्छ आहे. हा एक गोष्ट नक्की आहे. कालपर्यंत मी प्रियंका गांधींच्या सोबत होतो, आज मी नरेंद्र मोदींसोबत आहे. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो. दिग्विजय सिंग यांचं म्हणणं आहे की भगवा आतंकवाद आहे. या गोष्टीसोबत तुम्ही किती सहमत आहात? आणि ते म्हणतात की हिंदू आणि RSS आतंकवाद पसरवत आहेत आणि आरोप मुसलमानांवर लावत आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? भगवा आपल्या शौर्याचा रंग आहे, भगवा आपल्या संस्कृतीचा रंग आहे, भगवा आपल्या सभ्यतेचा रंग आहे, भगवा आपल्या सनातनाचा रंग आहे. भगवा कधीही आतंकवादी होऊ शकत नाही. आता जोपर्यंत प्रश्न आहे दिग्विजय सिंगांचा, त्यांचे स्वतःचे विचार आहेत, पण माझा स्वतःचा विचार होता, माझा स्वतःचा विचार आहे, माझे स्वतःचे विचार राहतील. आणि तो विचार हा आहे की सनातन आणि भारत दोघांना वेगळं केलं जाऊ शकत नाही. रजतजी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम ज्यावेळी लंकाधिपती अहंकारामध्ये बुडालेला महाराज सम्राट दशानन याच्या नाभीमध्ये जेव्हा अग्निबाण चालवतात आणि त्याच्या अहंकाराच्या लंकेला उद्ध्वस्त करून टाकतात, तेव्हा सनातन जागृत होतो. योगीराज भगवंत श्रीकृष्ण ज्या वेळेस कुरुक्षेत्राच्या मैदानावर रथावर उभे राहून किंवा शंखनाद करतात आणि अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी जयघोष करतात, तेव्हा सनातन जागृत होतो. रजतजी, छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण जीवनात संघर्ष स्वीकार करतात, पण औरंगजेबासमोर खाली झुकणं स्वीकार करत नाहीत, तेव्हा सनातन जागृत होतो. आणि रजतजी, महाराणा प्रताप गवताची भाकरी खाणं स्वीकार करतात, गवताची भाकरी खाणं स्वीकार करतात, पण अकबरासमोर साष्टांग नाही घालत, तेव्हा सनातन जागृत होतो. आणि गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या मुलांना भिंतीमध्ये गाडलं जातं, पूर्ण आयुष्यातलं सर्वोच्च बलिदान केलं जातं, पण सनातनासोबत समझोता केला जात नाही, तेव्हा सनातन जागृत होतं. आणि जो या मुलीने प्रश्न विचारला भगव्याबद्दल, एक भगवा संन्यासी विवेकानंद शिकागोच्या जमिनीवर जेव्हा विश्व बंधुत्वाबद्दल जयघोष करतात, तेव्हा सनातन जागृत होतो. एका गरीब घरामध्ये जन्मालेला व्यक्ती, चहावाल्याच्या घरी जन्माला आलेला व्यक्ती भारताच्या पंतप्रधानाच्या रूपामध्ये 500 वर्षाचा संघर्ष संपवून जेव्हा राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना करतो, तेव्हा सनातन जागृत होतो. आचार्यजी, त्यांच्या प्रश्नाचं तात्पर्य हे होतं, जेव्हा दिग्विजय सिंग असं म्हणतात की हेमंत करकरेला अजमल कसाबले नाही मारलं, कोणत्या तरी हिंदूने मारलं, तेव्हा काय जागृत होतं? रजतजी, त्या दिवशी सनातन आतंकवादला पाठिंबा द्यायला लागेल, त्या दिवशी ना आरोपी वाचेल, ना न्यायाधीश वाचेल, ना न्यायालय वाचेल. हा प्रश्नच चुकीचा आहे, हे वक्तव्य चुकीचं आहे. मी याच्याशी सहमत नाहीये. आता कोणी काही म्हणू,
आता जे मी म्हणतोय तो पूर्ण देशाचा आवाज आहे, पूर्ण देशाचा आवाज आहे. आणि ज्या दिवशी टेलिकास्ट होत असेल त्या दिवशी पूर्ण भारत जागृत होईल. आणि जेव्हा भारत जागृत होऊन वंदे मातरमचा जयघोष करतात, भारत मातेचा ऊर आनंदाने भरून गर्वाने फुलून जातो. हा